देशात महागाईचा भडका आणि सोलापुरात जन आक्रोशाचा धमाका। एकीकडे लाडकी बहीण म्हणत मतांची बेगमी, तर दुसरीकडे त्याच बहिणींच्या चुलीवर गॅस दरवाढीचा घाला। सोलापुरात आज मोदी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। का संतापले चेतन भाऊ नरोटे? का सोलापूरच्या रस्त्यावर गॅससाठी लागल्यात रांगा? पाहूयात आपण महागाई विरोधातील काँग्रेसचा हा थेट प्रहार फक्त NGTV मराठी न्यूज चॅनलवर। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। केंद्रातील भाजप सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ आज सोलापूर शहर काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झालेली पाहायला मिळाली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत चक्क प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। राम नाम सत्य है, नरेंद्र झाले सरेंडर। अशा घोषणांनी सोलापूरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। हे सरकार नुसतं जनतेला लुटण्याचं काम करतंय। घरगुती सिलेंडरवर 60 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरवर 115 रुपयाची दरवाढ करून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे। सोलापुरात आज पाण्यासारखी गॅससाठी ही रांग लागली आहे। 30 दिवस सिलेंडर मिळत नाहीये। एकीकडे तुम्ही बहिणींना लाडकी म्हणता आणि दुसरीकडे त्यांच्या खिशातून पैसे ओरबडता। हा कुठला न्याय आहे? यावेळी नरोटे यांनी इंधन टंचाईच्या मुद्द्यावरूनही सरकारला चांगलंच घेरलं। देश आत्मनिर्भरतेच्या बाता मारत असताना 80% इंधन आजही आयात करावं लागतं आणि दुसरीकडे बांगलादेशला इंधन पुरवण्याचे करार केले जात आहेत। हा जनतेशी द्रोह असल्याची टीका देखील यावेळेस चेतन नरोटे यांनी केली आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या महिला आघाडीने देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। गॅस दरवाढीमुळे घरगुती बजेट कोलमडल्याच्या भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काँग्रेसने तात्काळ दरवाढ मागे घेण्याची आणि गॅसचा तुटवडा दूर करण्याची मागणी देखील केली। यावेळी नरसिंह आसादे, बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, प्रमिलाताई तुपलवंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरवाढ मागे न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा काँग्रेसने यावेळेस दिला आहे। आपण पाहू शकता तर एकूण एक पाहता काँग्रेस सरकारने केंद्रातील भाजप सरकारला चांगलंच घेरलं आहे। इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये काँग्रेस आता राज्यभर आंदोलन तीव्र स्वरूपात करताना दिसत आहे। तर ही होती सोलापूरची परिस्थिती। महागाईच्या या वणव्यात सर्वसामान्य होरपळतोय, तर राजकीय वातावरण आता गॅसच्या दरवाढीने अधिकच पेटलेलं आहे। सरकार यावर काही तोडगा काढणार की आंदोलनाची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अशाच प्रकारच्या ताज्या आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।